नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपल्यासोबत हिरोची ऑल न्यू विदा VX2 प्लस, जी काही दिवसांपूर्वीचे इंडियन मार्केटमध्ये हिरो मोटर कॉर्पोरेशनने जे विदाची VX2 या ठिकाणी लॉन्च केलेली आहे। तर आता आपण जे सम्राट हिरो सातारा या ठिकाणी ज्यांनी ही स्कूटर आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे, तर बिग थँक्स टू सम्राट हिरो सातारा। तर या व्हिडिओमध्ये जे आपण या स्कूटरबद्दल माहिती जाणून घेणार आहे, जसं की यामध्ये टोटल किती व्हेरियंट आहेत, त्याची प्राइस काय, याची रेंज काय, सोबतच त्यांचं नवीन जे बास सिस्टीम जे यांनी या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेली आहे त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। तर वळूयात आपण गाडीकडे। फर्स्ट ऑफ ऑल पाहायचं झालं तर कीची तुम्हाला काही या प्रकारे या ठिकाणी पाहायला भेटते। पहिली जी विदा तुम्हाला V2 पाहायला भेटायची, त्यामुळे तुम्हाला जर पाहिजे झालं तर की फोब पाहायला भेटायचं। जर फॉर एक्झाम्पल पाहिलं तर काही या प्रकारे जे तुम्हाला की फोब या ठिकाणी पाहायला भेटायचा, पण आता जे VX2 जी या ठिकाणी आहे त्यामध्ये तुम्हाला जे प्रॅक्टिकलिटीसाठी तुम्हाला जे या ठिकाणी फिजिकल की या ठिकाणी ऑफर केलेली आहे। तर बेसिकली जर पाहिजे झालं तर यामध्ये तुम्हाला जे दोन व्हेरियंट या ठिकाणी पाहायला भेटतात, VX2 प्लस आणि VX2 गो। जे की VX2 प्लसमध्ये जे तुम्हाला ड्युअल बॅटरी पॅक या ठिकाणी बघायला भेटतो, जो की 3.4 किलोवॅटचा तुम्हाला जो बॅटरी पॅक या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतो, जो की VX2 गो जो असणार आहे त्यामध्ये तुम्हाला 2.2 किलोवॅटचा जो बॅटरी पॅक या ठिकाणी पाहायला भेटतो। ज्याची कॉन्फिगरेशन जे स्पेसिफिकेशन आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती आता शो होतीलच। तर फ्रंटमध्ये जर पाहिजे झालं, फ्रंटमध्ये तुम्हाला काही या प्रकारचे डिझाईन या ठिकाणी पाहायला भेटतात। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला इंडिकेटर्स प्लेसमेंट या ठिकाणी पाहायला भेटते। एक एरोडायनामिक डिझाईन जे तुम्हाला या ठिकाणी वरती पाहायला भेटते। सोबतच खाली जे विदा आणि हिरोची बॅजिंग या ठिकाणी आहे, इकडे तुमची नंबर प्लेट येईल। सोबतच खालच्या बाजूला पाहिजे झालं तुम्हाला एक हिरोची सिग्नेचर जी लाईट येते V2 या शेपमध्ये, ती या ठिकाणी तुम्हाला LED पाहायला भेटते। विदाची बॅजिंग या ठिकाणी। सोबतच फ्रंटमध्ये पाहिजे झालं तुम्हाला काही या प्रकारे जे डायमंड कट जे व्हील्स या ठिकाणी पाहायला भेटतं। याची प्रोफाईल जर या ठिकाणी पाहायची झाली तर तुम्हाला या ठिकाणी यामध्ये जे 12 इंचेस जे अलॉय व्हील या ठिकाणी पाहायला भेटतात। काही या प्रकारे फ्रंटमध्ये तुम्हाला डिस्क या ठिकाणी पाहायला भेटतो, रिफ्लेक्टर या ठिकाणी आहे। सोबतच जर रिअरमध्ये पाहिजे झालं तुम्हाला रिअरमध्ये डम ब्रेक या ठिकाणी ऑफर केलेला आहे। साईडने जर पाहिजे झालं काही या प्रकारचे लुक्स आहेत। यामध्ये टोटल तुम्हाला जे 7 कलर्स या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत, जे की तुम्हाला 1 बाय 1 या ठिकाणी स्क्रीनवरती शो होतीलच। सोबतच पाहिजे झालं साईडला तुम्हाला इकडे स्पेसिफिक तुम्हाला फुटरेस्ट या ठिकाणी रिअर पॅसेंजरसाठी पाहायला भेटतो। सोबतच इकडे पाहिजे झालं रिअरमध्ये, तर रिअरमध्ये तुम्हाला काही या प्रकारे स्लिक आणि नीट क्लीन डिझाईन या ठिकाणी रिअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं। पॉवर्ड बाय हिरोची बॅजिंग इथे आहे, विदाची बॅजिंग आहे। सोबत जे इंडिकेटर्स जे ते आधीच्या V2 मध्ये जर तुम्ही पाहिलं तिकडे तर ते असे बाहेर असायचे, पण यामध्ये तुम्ही त्यांना प्रॉपरली इकडे जे कव्हर केलेलं तुम्हाला पाहायला भेटतं। सोबतच जे रिअरमध्ये तुम्हाला मोनोशॉक सस्पेन्शन या ठिकाणी पाहायला भेटतं। फ्रंटमध्ये तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेन्शन या ठिकाणी पाहायला भेटतं। तर काही या प्रकारचा वॉक अराउंड होता। तर स्क्रीनकडे जाण्याआधी आपण बूट स्पेसकडे जाऊयात। त्याचं बूट जे ते काही या प्रकारे इकडे ओपन होतं की थ्रूच। यामध्ये जे VX2 प्लसमध्ये तुम्हाला जे 27 लिटरचं बूट स्पेस या ठिकाणी भेटतं, जी तुम्हाला 2.2 किलोवॅटची VX2 गो मॉडेल जर तुम्ही परचेस केलं तुम्हाला जे सिंगल बॅटरी पॅक या ठिकाणी पाहायला भेटतो। यामध्ये तुम्हाला ड्युअल बॅटरी पॅक असल्यामुळे तुम्ही इझिली हे रिमूव्ह करून जे घरी वगैरे सुद्धा चार्ज करू शकता, असं की तुम्ही पाहू शकता। सोबतच जर तुम्हाला इथेच चार्जिंग करायचं असेल तुम्हाला इकडे नॉब दिलेलं आहे स्पेसिफिक, या ठिकाणी जर तुम्ही कनेक्ट केलं तुम्ही इथे सुद्धा चार्ज करू शकता। याची अजून एक चार्ज करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही जे इकडून फास्ट चार्जिंगचा ऑप्शन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, जो की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ज्याच्या थ्रू जे फक्त 62 मिनिट्समध्ये जे तुम्ही गाडीचे या ठिकाणी फुल चार्ज या ठिकाणी करू शकता। तसंच जर तुम्ही घरच्या चार्जरवरती ह्याच्या चार्ज करायचं झालं तर 5 ते 5.5 तासामध्ये जे 0 to 80% तुम्हाला जे याची चार्जिंग स्पीड अनुभवायला भेटणार आहे। तर जाऊयात आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टरकडे, आय मीन स्क्रीनकडे। तर तुम्हाला जे 3.4 इंचचं TFT जे या ठिकाणी डिस्प्ले पाहायला भेटतो, जो की काही या प्रकारे यावेळेला जे त्यांनी इथे जॉयस्टिक स्पेसिफिक या ठिकाणी दिले। तुम्ही जर इकडे पाहिलं तर याच्या थ्रू जे तुम्ही इकडे स्क्रीन ऑपरेट करू शकता, जसं की इकडे तुम्हाला वरती 5ची लाईट इकडे जॉयस्टिक स्क्रीन ऑपरेट करण्यासाठी। सोबतच इकडे स्पेसिफिक SOSचं बटन या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे इन केस ऑफ इमर्जन्सी जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर इथे SOS थ्रू मिळूनच जाईल। इकडे खाली इंडिकेटर सोबतच हॉर्न, VX2ची बॅजिंग इकडे आहे। हझर्ड लाईट जे त्याचं एक स्पेसिफिक बटन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। सोबतच जर मोड चेंज करायचे असतील तर तुम्हाला इकडे जे
स्पेसिफिकली बटन दिलेलं आहे. सोबतच जर तुम्ही हे वरती होल्ड केलं तर तुम्ही रिव्हर्ससुद्धा घेऊ शकता. स्टार्ट स्टॉप करण्यासाठी इकडे बटन आहे, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. तर जाऊयात आपण स्क्रीनकडे. स्क्रीनमध्ये जर तुम्हाला इंटर व्हायचं असेल तर 3 सेकंड जे तुम्हाला जॉयस्टिक होल्ड करायचे, त्याच्यानंतर जे तुम्ही डिस्प्लेमध्ये जे मेन्यू बार आहे त्याच्यामध्ये इंटर होणार आहात. इकडे जर पाहिलं तर तुम्हाला इकडे जे साइड स्टँड वॉर्निंग सुद्धा पाहायला भेटते. सोबतच बॅटरी टेम्परेचर आहे. सोबत जर काही माल फंक्शन असेल ते सुद्धा तुम्हाला साईन या ठिकाणी पाहायला भेटतं. सोबतच जे ऑक्झिलरी बॅटरी आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याचा सुद्धा या ठिकाणी साईन आहे. राईट साईडला जे तुम्हाला इकडे इंडिकेटर सोबतच 5 लाईटची जे तुम्हाला लाईट या ठिकाणी पाहायला भेटते. आणि जेव्हा लो चार्जिंग असेल त्यावेळेला तुम्हाला जे या ठिकाणी टर्टल या ठिकाणी दिसते, म्हणजे हळू गतीने तुमची गाडी चालणार त्यावेळेला ही लाईट ऑटोमॅटिकली ऑन होणार आहे. आलो आहोत आपण याच्या डिस्प्लेमध्ये. तुम्हाला काही या प्रकारे डिस्प्ले कनेक्ट, माय स्कूटर, अबाउट हे सगळं पाहायला भेटतं. डिस्प्लेमध्ये अपीरियन्स तुम्ही चेंज करू शकता. ब्राईटनेस, वेजेस जे आहेत ते, डेट अँड टाईम वगैरे सगळं चेंज करू शकता. सोबतच माय स्कूटरमध्ये बूट्स, बजर आणि ऑक्स बॅटरी हे सगळं तुम्हाला पाहायला भेटतं. कनेक्टमध्ये जे तुम्ही तुमचे काही डॉक्युमेंट्स जे ते या ठिकाणी स्टोअर करू शकता, जसं की आधार कार्ड किंवा गाडीचं जे तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा तुमचं लायसन्स जे तुम्ही या ठिकाणी याच्यामध्ये स्टोअर करू शकता. म्हणजे याच्याच थ्रू जे तुम्ही जे पोलीस काका असतात त्यांना तुम्ही सगळं दाखवू शकता. तर काही या प्रकारे याचं डिस्प्ले होता. इकडे जर पाहिजे झालं तुम्हाला जे टाईप-C चार्जर या ठिकाणी पाहायला भेटतो. इथे तुम्हाला स्पेस छोटीशी पाहायला भेटते. याच्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकता. एक चांगली गोष्ट आहे, कारण काही कंपन्या जे नुसतं या ठिकाणी जे तुम्हाला चार्जिंगचं सॉकेट देतात, स्टोअर करण्यासाठी काही देतच नाहीत. सो हे चांगलं काम जे आपल्याला विदाकडून पाहायला भेटतं. सोबतच इकडे फास्ट चार्जिंग ते तर मी दाखवलेलंच आहे. इकडे हुक तुम्हाला एक पाहायला भेटतं जे की मॅक्झिमम 3 किलो तुम्ही काही जे याला तुम्ही लटकवू शकता. येऊया त्याच्या मेन गोष्टीकडे. एक तर यांनी जो चेंज केला तो बॅटरी ॲज अ सिस्टीम, म्हणजेच बास जे या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं आहे. म्हणजे काय, याचे कॉस्ट जे व्हेकलची ती 2 ह्याच्यामध्ये डिवाईड केली आहे. जसं की MGने त्यांची जी रिसेंटली EV लॉन्च केली, त्याचप्रमाणे जे यांनी व्हेकलच्या बॅटरीचे कॉस्ट आणि व्हेकलचे कॉस्ट जे या ठिकाणी डिवाईड केले. जसं तुमचं रनिंग मंथली होईल त्याप्रमाणे जे तुम्ही याचा प्लॅन जो या ठिकाणी घेऊ शकता त्याच्यानुसार तुम्ही पे करू शकता. तुमचं रनिंग 100 to 120 किलोमीटर, 120 म्हणजे 120 किलोमीटर जर आहे तर तुम्ही जे नक्की VX2 प्लस जे या ठिकाणी परचेस करू शकता. कारण त्याची जे रेंज आहे 142 किलोमीटर क्लेम केलेली आहे आणि VX2 गोची रेंज आहे तुम्हाला 96 किलोमीटर क्लेम केलेली पाहायला भेटते. डेलीचं तुमचं जे ऑफिसचं रनिंग वगैरे असेल तर तुम्ही डेफिनेटली जे विदाची VX2 प्लस जे या ठिकाणी बाय करू शकता. तर मित्रांनो, काही या प्रकारे होते VX2 प्लस. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही साताऱ्यातून पाहत असाल तर नक्की व्हिजिट करा सम्राट हिरो सातारा. भेटूत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्मेट वापरा आणि ट्रॅफिक रूल्सला फॉलो करा.